किमान एकदा तरी अभंगाचं अनुकरण करावं हे तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य जीवनाला शिकवणारा अभंग आजच्या सेवेकरता घेतलेला आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा होता. विष्णुमौली ज्ञानोबाईंच्या पदस्पर्शानं पावन झालेला देवाची आरोग्याचा हा परिसर आणि या अलंकापुरीमध्ये स्वकुळ साडी ज्ञातीगृह या ठिकाणी असणारा अधिक मासाच्या निमित्तानं चालू असणारा हा 7 दिवसांचा अखंड हरिनाम सप्ताह आणि आजची असणारी सेवा माझ्यासारख्या अलबदारी पावनाच्या वाट्याला आली. खरं तर मौली ज्ञानोबाईंच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये तिथं प्रवचन असो, आत्मकीर्तन असो, सेवा करण्याकरता मला असं वाटतं अनंत जन्माची पुण्य यासाठी लागते. आज माझं पुण्य फळाला आलं आणि अशोक भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी यायचे योग आला. तुम्हा सर्व माई बाबांची सेवा करायची स्थिती माझ्यासारख्या अलबदारी पावनाच्या वाट्याला आली. खरं तर मौली ज्ञानोबाईंनी कितीतरी कृपा केली असावी त्यावेळेला खरं तर मौली ज्ञानोबाईंच्या पदस्पर्शानं पावन झालेला हा अलंकापुरीचा परिसर वास्तविक पाहता आपण सर्वजण पाहत आलेला आहे. आजही मौली ज्ञानोबाईंच्या मंदिरामध्ये महिलांची कीर्तन होत नाही आणि आळंदीच्या परिसरामध्ये सुद्धा किंवा जिथं जिथं आता धर्मशाळा आहे या ठिकाणचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल पुरुषांच्या तुलनेमध्ये महिला कीर्तनकारांची कीर्तनं फार कमी प्रमाणावरती होतात. मला असं वाटतं की ज्याची कीर्तन होतात त्याच्यावरती मौलींची विशेष कृपा असावी लागते, त्याशिवाय इथं कीर्तन होत नसावं. आज माझ्यावरती मौली ज्ञानोबाईंची कृपा झाली म्हणून एका महिला कीर्तनकाराचं आज या ठिकाणी कीर्तन होत आहे. वास्तविक पाहता संपूर्ण सप्ताहामध्ये 2 महिला कीर्तनकारांना पाहिल्या गेतात. ज्यांचं शिवमहापुराण तुम्ही ऐकताय त्या सोनाली दिदी महाजन असतील, ज्यांच्याकडं जुमेश्वर कथा प्रवक्त्या सविताई विलास नाटे असतील, आपण दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा त्यांची ऐकलेली आहे. म्हणजे 2 महिला कीर्तनकार आणि कथा प्रवक्त्या शिवमहापुराण कथा प्रवक्त्या या ठिकाणी महिला कीर्तनकार तुम्हाला लाभलेले आहेत. म्हणजे आमच्यावरती मौली ज्ञानोबाईंनी विशेष कृपा केली म्हणून तुमच्या सर्वांच्या समोर सेवा करायचं भाग्य आमच्यासारख्या अलबदारी पावनाच्या वाट्याला आलं. असो या सोहळ साडी ज्ञातीगृहाचे जो कोणी विश्वस्त असतील, अध्यक्ष उपाध्यक्ष संपूर्णची कमिटी असेल त्या सर्वांना मला पूर्ण धन्यवाद देते. अशोक भाऊ लोणतेच्या माध्यमातून ही सेवा माझ्यासारख्या अलबदारी पावनाच्या वाट्याला आली. कारण चहुली गावचे रहिवासी आहे आणि चहुली गाव म्हणजे माझ्यासाठी दुसरं माहेरच आहे. कारण खूप सेवा चहुली गावामध्ये केल्या आणि बाबांचं विशेष प्रेम असल्यामुळं आज आळंदीमध्ये ही सेवा माझ्यासारख्या अलबदारी पावनाच्या वाट्याला आली. मला मनपूर्वक धन्यवाद देते. या ठिकाणी पद्माजाची गोड साथ करणारी दादा तुम्हालाही मनपूर्वक धन्यवाद देते. मी पद्माज वर्गाचं विशेष कौतुक बाबा याच्याकरता करते कारण मेलेल्या जमानाच्या चावडीतून रामकृष्ण हे उच्चार बाहेर काढण्याकरता ही पोट चढवून घ्यावी लागतात. परत त्याच्याशिवाय तो उच्चार बाहेर पडत नाही. या ठिकाणी गोड पद्माजाची साथ करायची लागते. तर तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देते. गायनाची साथ करणारी सगळीच महाराज मंडळी तुम्ही तुमच्या आयुष्यात आतापर्यंतचं निम्म आयुष्य तुम्ही याच्याकरताच खर्ची घातलं असावं म्हणून इतके सुंदर सर तुमच्या गळ्यातून बाहेर पडतात. ही मौली ज्ञानोबाईंची तुमच्यावरती असणारी विशेष कृपा आहे. मला वाटतं दादा तुम्ही माझ्या कीर्तनात याही अगोदर काय केलं आता मला आठवत नाही आपण कुठल्या सप्ताहाला एकत्र होतं पण याही अगोदर तुम्ही मला साथ केलेली आहे. आजही तितकीच गोड साथ करताय. तुम्हाला सर्व मंडळींचे मला आभार व्यक्त करते. या ठिकाणी असणारे चोतार बाबा आहेत, विनिकरी बाबा आहेत, मागे उभा असणारे सगळी कार्यकारी मंडळी सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देते. समोर उपस्थित असणारा सगळा श्रोता वर्ग पुरुष असेल, स्त्री असेल, लहान लहान मुलं असतील तुम्हा सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला अतिशय श्रद्धापूर्वक भावनेने नमस्कार करते, वंदन करते आणि आजच्या सगळ्याला सुरुवात विठ्ठल